मुलांनो, आज छत्रपती शिवाजी महाराज यांची काय आहे? जयंती. जयंती म्हणजे जन्मदिवस, बरोबर? मग शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसानिमित्त तुम्हाला आपण इयत्ता 4थीला इतिहास शिकवलेला आहे. शिकवलाय? वर्षभर आपण शिकवलाय. त्यामधलं तुम्हाला किती आठवते त्याचं आपण पुनरावलोकन आज करणार आहे. तुम्हाला मी आणि आपले उपाध्यक्ष कमलाकर कांबळे काही प्रश्न विचारणार, बरोबर? आणि तुम्हाला त्याची उत्तरे द्यायची आहे. ज्याला उत्तर आले ते त्यांनी आपल्या टेबलवर वाजवायचं आहे, बरोबर? तुमच्यातून जो विनर होईल त्यांना आम्ही बक्षीस देणार आहोत. आर यू रेडी? यस सर. ओके. तर पहिला प्रश्न आपले उपाध्यक्ष विचारतील तुम्हाला. भोसले कुठले होते? तुम्हीच विचारा एखाद्या कोणाला. अश्विनी. भोसले वेरूळचे होते. भोसले कुठले होते? वेरूळचे. बाकी मुलांनी बरोबर आले टाळ्या वाजवायच्या. चला पुढचा प्रश्न. शिवाजी महाराजांचा काळ कोणाचा होता? विद्या. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होता. शिवाजी महाराजांचा काळ कोणता होता? मध्ययुगाचा. एक सुवर्णाच्या याच्यात गुण जाईल. हा पुढचा. समर्थ रामदास यांचा ग्रंथ कोणता? गौरी. दासबोध. कोणता? दासबोध. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न. अहमदनगरचा सुलतान कोण होता? गौरी. निजामशाह. कोण होता? निजामशाह. अहमदनगरचा निजामशाह. विजापूरचा आदिलशाह. शिवाजी महाराजांचा काळ कोणता होता? मध्ययुगाचा. कोणता काळ होता? मध्ययुगाचा. मालोजी राजे कोणत्या लढाईत मारले गेले? सुवर्ण. इंदापूरच्या. कुठल्या लढाईत? इंदापूरच्या. ऐकायचं आहे? लाल महाल कोठे आहे? अश्विनी. बाकीच्याने ऐकायचं. लाल महाल कुठे आहे? पुणे येथे. पुढचा प्रश्न. शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आणि केव्हा झाला? दोन प्रश्न आहे बघा. शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आणि केव्हा झाला? म्हणजे तारीख पण सांगायची. सुवर्ण. शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी. कधी झाला शिवरायांचा जन्म? 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर. कोणत्या किल्ल्यावर? शिवनेरी किल्ल्यावर. हा पुढचा प्रश्न. शुभा म्हणजे काय? शुभा म्हणजे काय? कोणाला दाखवत नाही? चला 0-0. त्याचं उत्तर सांगून द्या. त्याचे उत्तर आहे प्रांत. शुभा म्हणजे प्रांत. हा पुढचा प्रश्न. घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? गौरी. मालोजी राजे. कोणी? मालोजी राजे. तर मुलांना ऐका, घृष्णेश्वराचं मंदिर कोणाचं होतं? महादेवाचं मंदिर होतं. ते पडक्या अवस्थेत होतं. मग त्या मंदिराचा जीर्णोद्धार मालोजी राजे कोण होते? शिवाजी महाराजांचे आजोबा यांनी जीर्णोद्धार केला आणि तिथं लोकांची आता वर्दळ वाढली होती. पुढचा प्रश्न. भुवनेश्वर मंदिर कुठे आहे? घृष्णेश्वर. अश्विनी. वेरूळ येथे. कुठे आहे? वेरूळ येथे. पुढचा प्रश्न. दादोजी कोंडदेव कुठले सुभेदार होते? दादोजी कोंडदेव कुठले सुभेदार होते? कोणत्या किल्ल्याचे? कोंढाणा किल्ल्याचे. कोणत्या? कोंढाणा किल्ल्याचे किल्लेदार होते. शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव? अश्विनी. सईबाई. काय होता? सईबाई. पुढचा प्रश्न. मावळात राहणाऱ्या लोकांना काय म्हणत? सुवर्ण. मावळे. काय म्हणत? मावळे. तोरणा किल्ला कोठे होता? अश्विनी. कानात खोऱ्यात. कुठे होता? कानात खोऱ्यात. तोरणा किल्ला हा कानात खोऱ्यात होता. हा पुढचा प्रश्न. गनिमी कावा म्हणजे काय? मुलांनी सांगायचं. कोण आधी वाजवलं? अश्विनी. लपून छपून लढाई करणे.
शिवाजी महाराजांची युद्ध नीती होती गनिमी कावा, आणि गनिमी कावा म्हणजे काय? लपून छपून लढाया करणं. हा, पुढचा प्रश्न. घोडखिंडीला कोणते नाव दिले? सुवर्ण. पावनखिंड. घोडखिंडीला पावनखिंड हे नाव देण्यात आलं. का देण्यात आलं? कारण घोडखिंडीमध्ये कोण धारातीर्थी पडला होता? लढता लढता बाजीप्रभू देशपांडे. म्हणून शिवाजी महाराजांनी घोडखिंडीला पावनखिंड असं नाव दिलं होतं. तानाजी मालुसरे यांचे गाव कोणते? सुवर्ण. कोणतं गाव होतं? उमरते. उमरते गावात होते. आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे असं कोणी म्हटलं? अश्विनी. शिवाजी महाराजांनी. कोणी? हा, बस आहे. पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार कोण होता? पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार कोण होता? त्याचं उत्तर आहे मुरारबाजी. मुरारबाजी. किती पुढे झालंय आपलं? पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार मुरारबाजी होता. कोण होता? मुरारबाजी. हा, नंतर पुढचा प्रश्न आहे, शिवरायांचा अंगरक्षक म्हणजे बॉडीगार्ड कोण होता? सुवर्ण. जीवा महाला. कोण? जीवा महाला. सर्वांनी ऐकून घ्या. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक म्हणजे बॉडीगार्ड कोण होते? जीवा महाला. त्याच्यामुळे एक म्हण आहे इतिहासात. म्हण कोणी सांगू शकेल का? अश्विनी. नाही नाही. होता जीवा म्हणून वाचता शिवा. होता जीवा म्हणून वाचता शिवा. गडाला पण सिंहगीला इथं नाहीये, कोंढाणा किल्ल्यावरची आहे ती म्हण. पुढचा प्रश्न, बडा सय्यद कोण होता? सुवर्ण. अफजल खानाचा अंगरक्षक. बडा सय्यद कोण होता रे? अफजल खान यांचा अंगरक्षक. सिट डाऊन. जिजाबाईंच्या वडिलांचे नाव? जिजाबाईंच्या वडिलांचं नाव काय होतं? लखुजी राजे जाधव. ते सिंदखेडचे होते. हा, व्हेरी गुड. पुढचा प्रश्न आहे, घोडखिंडीत कोणाला वीर मरण आले? अश्विनी. जोरात सांगायचं. घोडखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांना वीर मरण आले. सिट डाऊन. पुरंदरचा तह केव्हा झाला? नाही. अश्विनी. बरोबर आहे. सन 1665 ला. टाळ्या वाजवायचे सर्वांनी. 1674 मध्ये खूप मोठी घटना घडली आहे इतिहासातील. सन 1674 ला शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता. काय झाला होता? राज्याभिषेक. लक्षात ठेवायचं. हा, पुढे. शिवरायांकडे किती किल्ले होते? गौरी. गौरी. किती? शिवरायांकडे किती किल्ले होते? सर्वांनी सांगायचं. सुमारे 300 किल्ले होते. बरोबर. हा, आता शिवराय पेटाऱ्यातून बादशाहच्या तावडीतून आग्र्यावरनं सुटून गेले, निष्ठून गेले, तेव्हा त्यांच्या जागी कोण झोपले होते? सुवर्ण. बरोबर आहे का? हिरो फर्जन. बाकी मुलांनी सांगायचंय? नाही आहे, पण थोडं चुकलंय. हिरोजी फर्जन. त्याचं नाव हिरो फर्जन. हिरोजी जी राहिलं तुझा. हिरोजी फर्जन. व्हेरी गुड. सिट डाऊन. बर, पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. छत्रपती शिवराय यांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांच्या राज्याभिषेकासाठी इंग्रजांनी एक वकील पाठवला होता. त्या वकीलचं नाव काय? अश्विनी. काय होतं? ऑक्झिंडेन. काय? ऑक्झिंडेन. सिट डाऊन. दादाजी कोंडदेव कुठले सुभेदार होते? अश्विनी. कोंढाणा किल्ल्याचे. हा, पुढचा प्रश्न, कोंढाण्याला दिलेले नाव कोणते? कोंढाण्याला दिलेले नाव कोणते? काय नाव दिलं कोंढाण्याला? कोंढाण्याला दिलेले नाव हे सिंहगड होते. कोंढाण्याला दिलेलं नाव सिंहगड. तिथं सिंहासारखा माणूस धारातीर्थी पडला होता. त्याचं नाव काय होतं? तानाजी मालुसरे.
कळतंय? हा. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. लाल महाल कुठे आहे? पुणे येथे. लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाची पोटे छाटली? बस खाली बस. कोणाची पोटे छाटली? हा? शाहिस्ते खानाची. कोणाची? शाहिस्ते खानाची. हा हा इथे बघा. चल या. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांना 2-3 प्रश्न विचार. शिवराय आणि अफजल खान यांचं युद्ध झालं, लढाई झाली. कोणत्या गडाच्या पायथ्याशी झाली? प्रतापगडाच्या पायथ्याशी. कुठं? प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवराय आणि अफजल खान यांची काय झाली? लढाई झाली. आणि तिथं शिवाजी महाराजांनी त्यांचा काय काढला बाहेर? पुतळा काढला. काय काढला? पुतळा काढला. कळलं? हा विचारायचं. शिवरायांचा मृत्यू केव्हा झाला? अश्विनी. 3 एप्रिल 1630 रोजी झाला. हा 3 एप्रिल 1680 साली. बरोबर आहे. सुवर्णाचं बरोबर आहे. टाळ्या वाजवा. शिवरायांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी झाला. 1630 नाही, जन्म झाला होता तेव्हा. कळते तुम्हाला? तर आता माझा प्रश्न, सरांचा प्रश्न. भोसले घराणे कोणत्या गावचे होते? यस बरोबर उत्तर. टाळ्या वाजवायच्या. बरोबर. घोडखिंडीला कोणते नाव देण्यात आले? या दोघींचं एकदा चालत. थांबा हा आता ही लागत आहे. पावनखिंड. कोणता? पावनखिंड. तर एखादं तुम्ही विचारा. शिवरायांनी स्वराज्याचे तोरण कुठे बांधले किंवा कसे बांधले? कसे बांधले? स्वराज्याचं तोरण कसं बांधलं शिवाजी महाराजांनी? कोणता किल्ला जिंकून? हा 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 बरोबर बरोबर आहे. हा सांगा सांगा सांगा. हा हा तोरणाची बरोबर. गनिमी कावा म्हणजे काय? हा 1 नंबरला हाताला बघ. या लपून छपून लढाई करणे म्हणजे काय? गनिमी कावा. कळलं? चला आता शेवटचा प्रश्न घेऊ आपण. हा आता सर एक विचारते आणि एक ते विचारते आणि आपण एंड करू. तुम्ही विचारायचं. इंग्रजांचा कोणता वकील शिवराय राज्याभिषेकास आला? कोण? औचित्य. हा कोंढाणा किल्ल्याचं नंतर नाव, कोंढाणा किल्ल्याला नंतर कोणतं नाव दिलं? हा यस तानाजी लढला ना. शिवाजी महाराजांनी अगोदर कोंढाणा नाव होतं, पण तानाजी मालुसरे सिंहासारखा लढला आणि तो धारातीर्थ पडला. तिथं त्यांनी तो गड जिंकून दिला म्हणून त्याला सिंहगड, सिंहासारखा लढला म्हणून तो सिंहगड. आलं लक्षात? तर अशा प्रकारे बघा छान इतिहास आहे सर तुमच्या मुलांचं. एक तर बघा हे प्रश्न 7वीच्या मुलांना सुद्धा इतिहास आहे पण त्यांना येत नाही. तुमची सरांनी चांगली तयारी करून घेतली आणि तुम्हाला ते येतं पण आहे ना. मस्त एकदम. या दोघी जणी भारी उत्तर दिली. टाळ्या वाजवायच्यासाठी. मला वाटतं काही पण चौथीला नाही, त्या या दोघी चौथीला आहे. तर बघा आता सर्व मुलांनी सर्वांना यांच्या रिझल्टची प्रतीक्षा आहे. कोण जिंकणार सांगा बरं? अश्विनीची सुवर्णाची टीम सुवर्णाची जिंकणार. तर आज आपले एसएमसी चे उपाध्यक्ष कमलाकर कांबळे आणि मी आम्ही दोघांनी मिळून मुलांना काही प्रश्न विचारले शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित, इयत्ता 4च्या पुस्तकावर आधारित इतिहासाच्या. तर जवळपास अशी 45 ते 50 प्रश्न आपण त्यांना विचारलेली आहे. 50 प्रश्न विचारले, त्यातून 2-4 प्रश्न स्किप झाले, म्हणजे 2-4 प्रश्न त्यांना अवघडले. पण काही बऱ्याच प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. बरोबर. तर 50 प्रश्नांपैकी फास्टेस्ट फिंगर फर्स्ट होतं, म्हणजे जो आधी वाजवेल त्याचा नंबर. बरोबर. तर 50 प्रश्नांपैकी 19 प्रश्न देऊन अश्विनी आणि त्यांच्या टीमचा दुसरा क्रमांक आलेला आहे. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी जोरदार.
नंबर 1 मिळवलेला आहे, म्हणजे क्रमांक 1 च मिळवलेले सुवर्ण आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्यांनी 24 प्रश्नाची उत्तर आधी दिली, त्याच्यामुळे त्यांना प्रथम क्रमांक जातोय आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस वह्या स्वरूपात आपले एसएमसी उपाध्यक्ष कमलाकर कांबळे त्यांना प्रदान करतील. टाळ्या वाजवायच्या जोरदार. दोघी पुढे या, इथे या. बाकीच्यांनी टाळ्या वाजवत राहायचंय. घे टाळ्या.